बाळ जन्माला आलं की बाळाची आणि आईची बॉन्डिंग तर लगेच तयार होते. कारण आई बाळाला सतत घेऊन बसते, 24 तास बाळासोबत असते. बाळाला अंगावर देखील पाजते. पण मग वडिलांचं काय? बाळाच्या पप्पांना असं वाटू शकतं की मम्माची तर बॉन्डिंग लगेच तयार होते, पण माझं काय? माझं बाळ ओळखेल की नाही मला? अशी जर भीती तुम्हाला देखील वाटत असेल की माझी आणि माझ्या बाळाची बॉन्डिंग होईल की नाही, माझं बाळ मला ओळखेल की नाही, तर हा भाग तुमच्यासाठीच आहे. या भागात तुम्हाला अशा 5 सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स मी सांगणार आहे की ज्याने तुमचं आणि तुमच्या बाळाचं म्हणजेच बाळाच्या बाबांचं बॉन्डिंग लगेच तयार होईल आणि बाळ तुम्हाला पाहताच हसायला लागेल. तर या टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूयात आनंदी पालकत्वाच्या आजच्या भागाला, बाळाची आणि बाबांची बॉन्डिंग. पहिली आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे कांगारू मदर केअर. आता याच्या नावात आहे कांगारू मदर केअर, पण ही कांगारू मदर केअर आईनच द्यावी असं काही नाही, बाबा सुद्धा देऊ शकतात. कांगारू मदर केअर म्हणजे काय आहे? बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीचा 1 महिना आई बाळाला गाऊनच्या आतून घेते आणि कितीही वेळ त्याच प्रमाणात ठेवू शकते, या चित्रात दाखवल्याप्रमाणे. म्हणजे काय होतं? आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येतो. हीच कांगारू मदर केअर बाबा देखील देऊ शकतात. ऑफिसमधून आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बाबांनी आवर्जून किमान 15 मिनिटं, अर्धा तास वेळ काढून बाळाला कांगारू मदर केअर द्यावी. यानं काय होतं? म्हणजेच काय करावं की बाळाला छातीवर झोपावं शर्टच्या आतून. त्यामुळे काय होतं? बाळाचा आणि बाबांच्या त्वचेचा कॉन्टॅक्ट येतो. स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळं वडिलांच्या शरीराची जी ऊब असते ती बाळाला मिळते. बाळ उबदार राहतं आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळं बाळाला बाबांचीही ओळख होते. बाबांचा कॉन्फिडन्स वाढतो बाळाला घेण्याचा. त्याचप्रमाणे बाळ देखील बाबांना हळूहळू ओळखायला लागतं. त्यामुळं ही कांगारू मदर केअर जरी असली तरी देखील बाबांनी देखील बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजेच कांगारू मदर केअर द्यायला हरकत नाही. त्यामुळे नक्कीच तुमची आणि तुमच्या बाळाची बॉन्डिंग तयार होईल आणि बाळ हळूहळू तुम्हाला ओळखायला लागेल. टिप नंबर 2, अतिशय साधी आणि महत्वाची टिप. तुमच्या बाळाच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुमच्या बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा बाळ लहान असताना बाबा लोक काय करतात? ते घाबरतात बाळाला घ्यायला, पण असं करू नका. बाळाला बेडवर ठेवून सुद्धा तुम्ही बोलू शकता. साधारण बाळ जेव्हा 2.5 महिन्याचं होतं, 2.5 ते 3 महिन्याचं बाळ झाल्यानंतर बाळाची दृष्टी स्थिरावते. दृष्टी स्थिरावते म्हणजे काय? की बाळ एकटक आपल्या चेहऱ्याकडे पाहू शकतं. जेव्हा आई बोलते किंवा कुणीही बाळाशी बोलतं तेव्हा बाळ काय करतं? त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपून घेतं. मग याच गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की बाळांना आपल्याला ओळखावं, तर मग जेव्हा 2.5-3 महिन्याचं बाळ होत येईल तेव्हा बाळाला गोष्टी सांगायला सुरू करा. एवढे कष्ट तर घ्यावेच लागतील. ऑफिसच्या कामातून वेळ काढा, काही गोष्टी पाठ करा, काही बडबड गीतं, अंगाई गीतं पाठ करा आणि जेव्हा ऑफिसमधून आल्यावर 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा सुट्टीच्या दिवशी तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा बाळाच्या डोळ्यात डोळे घालून छान गोड आवाजामध्ये, बोबड्या बोलांमध्ये बाळाला अंगाई गीतं म्हणून दाखवा, बाळाला गोष्ट सांगा. ऑफिसमधून आल्यानंतर दिवसभर तुम्ही काय केलं हे जरी त्याला गोड आवाजात बोलून दाखवलं तरी देखील ते तुमच्या चेहऱ्याला एकटक पाहत राहील. बाळ हे तुमच्याकडे बघूनच शिकतं, बोलायला देखील. त्यामुळं जेवढं जास्त तुम्ही बाळाशी बोलाल तेवढं तुमचं बाळ लवकर बोलायला लागेल. बाळ तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतं आणि तेच हावभाव इमिटेट करायचा प्रयत्न करत असतं. म्हणजेच पहिली शिक्षक ही आई आहे असं पण म्हणतो. का म्हणतो? कारण आई ही बाळाशी बोलते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघूनच बाळ पहिल्यांदा बोलायला शिकतं. मग हेच काम तुम्ही देखील करू शकता. कोणी अडवले काय? तर तुम्ही काय करा, थोडासा वेळ काढा आणि रोज एक तरी गोष्ट तुमच्या बाळाला सांगा. त्यामुळे काय होईल? बाळाला रोज तुमच्या चेहऱ्याकडे बघण्याची, तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याची सवय होईल आणि हळूहळू बाळ बाबांना देखील ओळखायला लागेल. टिप नंबर 3 आहे, बाळाला अंघोळ घाला. हो, आई बाळाला अंघोळ घालताना, बाळाला मालिश करताना किती एन्जॉय करते हे तुम्ही पाहिलंय का कधी? नाही, कारण आपण ऑफिसमध्ये असतो. पण सुट्टीच्या दिवशी आवर्जून बाळाची मालिश करा तेलानं. तेलाने मालिश केल्यानं काय होतं? बाळाची हाडं बळकट होतात, बाळाच्या स्नायूला पुष्टी मिळते आणि बाळाचा मसल टोन देखील सुधारतो. बाळाला बाळसं सुद्धा येतं. मग याच गोष्टीमध्ये आपणही सहभाग घेऊ शकतो. एखाद्या दिवशी आईला सुट्टी द्या बाळाला अंघोळ घालण्यापासून
आणि स्वतः बाळाची मालिश करा. मालिश करणं शिकून घ्या. तुम्हाला देखील काही दिवसात आवडायला लागेल. त्याचप्रमाणे बाळाला अंघोळ घाला. अंघोळ घालताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते, जसं की कानात पाणी जाऊ देऊ नका, नाकात पाणी जाऊ देऊ नका, नाहू कसं घालायचं, अंघोळ कशी घालायची हे देखील शिकून घ्या. आणि आठवड्यातून 1 दिवस या गोष्टीचा आनंद घ्या. बाळाला अंघोळ घालताना, बाळाची मालिश करताना छान एक व्हिडिओ काढा आणि हा व्हिडिओ जपून ठेवा. कारण जेव्हा बाळ मोठं होईल, जेव्हा बाळ तुम्हाला बाबा म्हणायला लागेल, जेव्हा बाळ शाळेत जायला लागेल, तेव्हा हे गेलेले दिवस तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपानंच आठवणीत राहतील. कारण हे एकदा गेलेले दिवस परत येणार नाहीत, जेव्हा बाळ शाळेत जायला लागेल तेव्हा. त्यामुळं बाळाला मालिश करणं, अंघोळ घालणं यात देखील सहभागी व्हा. म्हणजे तुम्ही माझी काळजी घेताय हे देखील बाळाला कळेल. शिवाय पुढची टीप महत्वाची आहे. टीप नंबर 4. सर्वात अवघड पण महत्वाची टीप. सर्वात अवघड का? कारण आपण बाबा लोक असतो ना, ते वरून फार कणखर दिसतो, पण मनानं आपल्या बाळासाठी खूपच हळवे असतो. बाळाचं रडणं बिलकुल ऐकवत नाही आणि बाळ रडायला लागलं की पटकन आईच्या हातात देऊन टाकतो आणि याला शांत कर, ऑर्डर सोडतो. पण आई सुद्धा माणूसच आहे. ती देखील कंटाळत असेल सारखं बाळाला रडताना घेऊन त्याला शांत करून. बाळाला शांत करण्यासाठी स्वतःजवळ ठेवा. ही पुढची टीप आहे, पण अवघड आहे. कारण बाळाला शांत करण्याची कला ही तुम्हाला शिकून घ्यावीच लागणार. पूर्वीचे वडील लोक खूप तापट होते, धपाटे द्यायचे. पण आजकालच्या पिढीतले जे नवीन पप्पा आहेत ते फार म्हणजे फार मायाळू आणि कणवाळू आहेत. पण बाळाचं रडणं जरी ऐकवत नसलं तरी देखील बाळाला शांत करण्याची कला मात्र शिकावीच लागणार. बाळाला उभं धरा, बाळाच्या पाठीवर थोपटा, खालून वर थापटत राहा हलक्या हाताने आणि बाळाला छान फॅन लावून किंवा मोकळ्या हवेमध्ये, गॅलरीमध्ये, वरांड्यामध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारा बाळाला कडेवर घेऊन. त्यामुळे काय होईल, बाळाला छान वारं लागेल, तुमच्या हाताचा स्पर्श जाणवेल आणि हळूहळू बाळ शांत होईल. बऱ्याच वेळा पोटात कळ आल्यामुळे सुद्धा बाळ रडत असतं. मग तुमच्या बालरोग तज्ञांनी दिलेलं पोटातली कळ कमी करण्याच्या औषधाचा दिलेला डोस बाळाला पाजा. अर्धा तास साधारण लागतो औषधाचा परिणाम व्हायला आणि तेवढा वेळ बाळाला कडेवर घेऊन फक्त मोकळ्या हवेमध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारा आणि हलक्या हाताने बाळाला थोपटा. हळूहळू बाळ आपोआप शांत होईल आणि तुम्ही बाळाची काळजी घेणारे आहात आईसारखेच याची जाणीव बाळाला होईल. त्यामुळं ही अवघड पण महत्वाची टीप फॉलो करायला विसरू नका. 5वी आणि अतिशय छान टीप आहे जी करायला सर्वच बाबांना आवडेल. ती म्हणजे तुमच्या बाळासोबत रील्स तयार करा. इंस्टाग्रामवर कितीतरी असे पेजेस आहेत की जे बाळाच्या नावाने आहेत, पण त्यात मम्माच मम्मा भरलेली आहे. म्हणजे शेकडो रील्स आहेत आणि त्यात फक्त बाळ आणि आई एवढेच दिसतात. बाबांना कुठे जागाच नाहीये त्याच्यामध्ये. मग दर सुट्टीच्या दिवशी बाळासोबत एक रील तयार करा. तुम्ही देखील त्या गोष्टीचा आनंद घ्याल. दर रविवारी जरी एक रील तयार केला तरी देखील वर्षभरामध्ये 50 रील तयार होतील आणि याच आठवणी आहेत की ज्या बाळ मोठं झाल्यानंतर तुमच्या उपयोगी पडणार आहेत. ते रील्स करताना वेगवेगळ्या प्रकारचे डान्स स्टेप असतील किंवा वेगवेगळे गोष्टी सांगण्याचे रील्स असतील, बाळाची काळजी घेतानाचे रील्स असतील, बाळाशी गप्पा मारतानाचे रील्स असतील, बाळाला अंगाई म्हणून दाखवतानाचे रील्स असतील, हे सर्व रील्स तुमच्या नक्की लक्षात राहतील आणि ते करताना बाळाशी तुमची कधी बॉन्डिंग तयार होईल हे तुम्हालाही कळणार नाही. सोप्या टीप आहेत आणि आठवणीत राहणाऱ्या टीप आहेत, या नक्की फॉलो करा. तर बाळाशी बॉन्डिंग ही काय लगेच होणारी, एका रात्रीतून अचानक होणारी गोष्ट नाहीये. रोज 5-10 मिनिटं, 15-20 मिनिटं किंवा सुट्टीच्या दिवशी बराच वेळ असा बाळाला वेळ देत 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 हळूहळू तुमच्या बाळाशी तुमचं घट्ट नातं आणि ओळख तयार होईल. आपण वडील लोक किंवा पालक लोक काय करतो, बाळाच्या भविष्याबद्दल तर अचूक आणि खूप उत्तम अशी काळजी प्रोव्हिजन करून ठेवतो. पण बाळाचा जो वर्तमान आहे की ज्यामध्ये बाळ खेळतंय, हसतंय, त्याचा एक एक टप्पा डेव्हलप होतोय, तो मात्र त्याच्या भविष्याची काळजी करताना आपल्याकडून मिस होऊन जातो. आणि याच टप्प्यामध्ये आपण सर्वात जास्त सहभागी होणं महत्वाचं आहे. कारण हे जे बाळाचं वय आहे 0 ते 6 महिने, हे एकदा गेले की नंतर येणार नाहीये. त्यामुळं बाळाच्या प्रत्येक हसण्यामध्ये तुमचा
रोजचा थोडा थोडा सहभाग असू द्या आणि बाळाबरोबर बाळाच्या आईसारखंच तुमच्या देखील आठवणी बनवून ठेवा. त्या कायमच्या त्याच्या लक्षात राहतील आणि तुमची तुमच्या बाळाशी अगदी घट्ट बॉन्डिंग तयार होईल. तुम्ही तुमच्या बाळाशी बॉन्डिंग करण्यासाठी यापैकी कुठले टिप्स वापरता का किंवा आणखी नवीन काही गोष्ट करता का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जे कोणी नवीनच बाबा झाले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.